अरे आज इतके लवकर घरी? तब्येत बरी आहे ना तुझी? श्री, अरे ती माझ्याबरोबर जरा बेडरूम मध्ये चल. श्री, बस. आदिती अनिकेतचा जन्म 3 एप्रिल 1974 ला झाला. हो, पण हे तू मला का सांगतोयस? मी सिंगापूरला जाणार ही बातमी तुला 27 एप्रिल 1973 ला दिली. त्याच दिवशी तू संगीत शिकावंस असंही मी तुला सुचवलं. 5 मे 1973 ला मी सिंगापूरला गेलो आणि 19 जून 73 ला परत आलो. 1.5 महिन्यांनी. त्याच दिवशी माझी आणि मल्हार कामतची आपल्या घरात भेट झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 20 जून 1973 ला मी नायजेरियाला गेलो आणि 22 जुलैला परत आलो. 21 जुलैला आपली वेडिंग अॅनिव्हर्सरी असते. त्या दिवशी मी आलो नाही म्हणून दुसऱ्याच दिवशी 23 जुलैला मी तुला खंडाळ्याला घेऊन गेलो आणि 26 जुलैला परत आलो. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुला उलट्यांचा त्रास झाला. तुझे पिरियड्स डिले झालेत असंही तू मला तेव्हाच सांगितलंस. 25 जुलैला ते ड्यू होते असंही म्हणालीस. आदिती 1 ऑगस्ट 1973 ला तू प्रेग्नंट आहेस असं तू मला सांगितलंस आणि 3 एप्रिल 74 ला अनिकेतचा जन्म झाला. आठ महिन्यांनी अनिकेत प्रीमॅच्युअर बेबी नव्हता. आदिती, ह्या सगळ्या तारखा आणि हे सगळे दिवस मी माझ्या डायरीतून उतरवले आहेत म्हणून तंतोतंत बरोबर आहेत. मग मी सांगितलेला घटनाक्रम आणि अनिकेतची जन्मतारीख का जुळत नाही? त्यात विसंगती का आहे? अदिती, तू सांगू शकशील? अनिकेत मल्हार कामतचा मुलगा आहे.
श्री, काही बोलणार आहेस का? अरे आम्हाला दोघांना तू गोव्याहून तातडीने बोलवून घेतलेस. काय झालं? रवी याचं उत्तर अदिती देईल. श्री, काय करतोयस तू? का सगळ्यांना यात ओढतोयस? ही आपण दोघांनीच बोलायची गोष्ट आहे श्री, प्लीज. रवी माझा खूप जुना मित्र आहे. ही इज लाईक अ फॅमिली मेंबर. तो अशा वेळी इथं असायलाच हवा. आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट, तुझं म्हणणं काय आहे हे सगळ्यांनी ऐकून घ्यावं असं मला वाटतं. त्यानंतर होणाऱ्या परिणामांबद्दल लोकांनी फक्त मला दोषी ठरवावं, विलन ठरवावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. अनिकेत, जरा बाहेर जाशील प्लीज? अनिकेत, इथेच थांब. जे बोलणार आहे ते समजण्याची मॅच्युरिटी आहे तुझ्यात. हे सगळं काय चाललंय डॅड? मला काही सांगाल का? आस्कर,